आपल्या राज्यात, देशात, जगभरात खरं तर हा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीपासून सरकारने याला राज्य महोत्सव म्हणून, उत्सव म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे. त्यासही जबाबदारी वाढली आहे, कारण पर्यावरणपूरक गणपती मूर्त्या असतील, आरास असेल, या सगळ्या गोष्टींकडे अधिकाधिक प्राधान्य देण्याची सुद्धा गरज ही निश्चितपणाने आपल्या सगळ्यांनाच आहे. पण आज सामच्या कार्यालयामध्ये येऊन इथे दर्शन घेऊन मनापासून आनंद झाला. बाप्पाकडे आभार मानले आणि आपण सगळेच भक्त म्हणून त्याची सेवा करत असतो, ती त्यांनी खरं तर गोड मानून आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद ठेवावा अशीच प्रार्थना केली. नक्कीच. आता सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील, त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते, ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच ऑगस्टचा हफ्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे. नक्कीच. लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात. नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती, 2100 रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. तर ती वाढ कधी होणार आहे? कारण की अजूनही 1500 रुपयांचाच हप्ता येतोय. नाही, खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार. सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल. सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच. पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतोय. हे कितपत खरं आहे? नाही, खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती. किती भार येणार आहे, तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत, या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे. आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली, त्याचबरोबर अजितदादा असतील, सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं, ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही 1 वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे, उपाययोजना आहेत, या सरकारने केलेल्या आहेत. सध्या आता बघतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते, तर ती सध्या प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे? कारण की असं ऐकलंय विरोधक म्हणतात जवळपास 50 लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत. काय सांगाल? मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो. म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो. त्यामुळे 50 लाख 40 लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत. आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेला सुद्धा 2 ते 2.5 कोटीपर्यंत याचे लाभार्थी असतील. आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. वेगवेगळे विभाग आहेत, ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात. त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. जसं कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा असेल, माहिती तंत्रज्ञान विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो, त्याला मॅच करतो. कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये, हे सुरुवातीपासूनचं निकष आहे. दुसरं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं. तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा 1500पेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा.
म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला 1500चा लाभ त्यांना मिळत असतो. नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला 1000 रुपयाचा लाभ मिळतो आणि 500 रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात, म्हणजे 1500 कव्हर अप होत असतात. त्यामुळे जे निकष आहेत, नियम आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे. जसा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाइज करतो, ॲनालाइज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतं.